हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला, तुम्हाला फिटिंगसाठी सगळ्यांना प्रॉब्लेम येतो आणि तुमचं म्हणणं होतं की नाही काकेत झूळ का येतो. तर मी तुम्हाला दाखवते झूळ का येतो आणि कशामुळे येतोय. तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर झूळ कशामुळे येतोय तर ते नक्की पहा. हे पहा, हे जे पार्ट आहेत, आपण आता मी स्लीव्ज लावून घेतल्यात ह्या. तर हे स्लीव्ज लावून घेतल्यावर आपल्याला हे पार्ट चेक करायचे. स्लीव लावायच्या आधीच आपण चेक करून घेतलं तरी चालतं, पण स्लीव्ज लावल्या ना ते हे पहा, माझे पार्ट कसे एकदम बरोबर दिसतात. तर तुमचे दिसतात का तर हे चेक करून घ्या तुम्ही. तर हे पहा, असे पार्ट आपले बाही इथंच आली पाहिजे. हे दोन पार्ट आहे ते इथंच आले पाहिजे आणि याला अशी स्टिचिंग करून घ्यायची. स्टिचिंग पण कशी करायची ती सांगते मी तुम्हाला. इथं आपण स्टिचिंग करतोय तर हे पहा, हे जे आतला कपडा आहे बाहीचा स्लीवचा, आपण अर्धा इंच मार्जिन सोडत असतो, हे असं वरती करायचे आणि मग अशी स्टिचिंग करायची. तर हे पहा, असं डायरेक्ट याच्यावरच आलं पाहिजे बरोबर. आणि हा साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आता मी आतमधून दाखवते. तर हे पहा, तुमचा पण कपडा येतोय का हे पहा. स्लीव्ज इथपर्यंत आल्यात, इथून ही खालची फिटिंग आहे. जर असा ब्लाऊज येत असेल तर अजिबात झोळ येणार नाही तुमच्या ब्लाऊजला. तर नक्की ही ट्रिक ट्राय करा तुम्ही. हे पहा, असं फिटिंगसाठी आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. हे पहा,